मुंबई तसेच राज्याच्या बहुतांश भागांमधून पावसानं माघार घेतल्याचं दिसून येत असून त्या उलट मात्र कडाक्याचे ऊन बऱ्याच ठिकाणी जाणवत आहे। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 30 अंश सेल्सिअसच्या पुढे कमाल तापमानाचा उकाडा गेल्यामुळे प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवायला लागलेला आहे। बऱ्याच भागांमध्ये खरीप हंगामातील पिकांची लागवड झालेली असून ज्या भागांमध्ये कमी पाऊस झालाय त्या भागात मात्र या कडक उन्हामुळे पिका माना टाकू लागल्याची सद्यस्थिती आहे। आता जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली असून या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी माहिती दिली असून म्हटलंय की राज्यात पावसाचं प्रमाण कमी झालं तरीही 24 जुलै नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्यास पोषक स्थिती निर्माण होण्याची स्थिती असून त्यामुळे 24 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला आहे। या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज म्हणजेच 19 जुलै 2025 रोजी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा अंदाज वर्तवला असून त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत। पंजाबराव डक यांनी 19 जुलै 2025 रोजी वर्तवलेला अंदाज। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज 19 जुलै 2025 रोजी बीड जिल्ह्यासाठी खास अंदाज वर्तवला। त्यांनी म्हटलं की बीड जिल्ह्यामध्ये 19, 20, 21 आणि 22 जुलै या कालावधीत बीड जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असून तो पिकांसाठी जीवदान देणारा ठरेल असं त्यांनी सांगितलंय। त्यानंतर लातूर, सोलापूर, धाराशिव तसेच अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये उद्या म्हणजेच 20 जुलै ते 23 जुलैपर्यंत जोरदार स्वरूपाचा चांगला पाऊस होणार असून दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलेल पाऊस पडेल। तसेच विदर्भाच्या दृष्टिकोनातून अंदाज वर्तवताना त्यांनी म्हटलंय की पूर्व आणि पश्चिम विदर्भ असं मिळून 11 जिल्ह्यात 19 जुलै ते 23 जुलैच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल व पिकांना नक्कीच जीवदान देणारा हा पाऊस ठरेल असा अंदाज त्यांनी वर्तवला। तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील या कालावधीत चांगला पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय। तसेच या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये सरींवर सरी प्रकाराचा पाऊस कोसळेल, परंतु अहिल्यानगर तसेच जळगाव, नाशिक, बुलढाणा इत्यादी ठिकाणी 22 ते 23 जुलै दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। खास करून विदर्भाबद्दल अंदाज वर्तवताना त्यांनी म्हटलंय की पूर्व आणि पश्चिम विदर्भात 25 जुलै 27 जुलै नंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा महत्त्वपूर्ण अंदाज त्यांनी वर्तवला व हा अंदाज विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचा आणि दिलासादायक आहे। या अंदाजावरून आपल्याला दिसून येते की 19 जुलैपासून ते 23 जुलैपर्यंत सोलापूर तसेच सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, जालना, जळगाव तसेच छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये 19 जुलैपासून 23 जुलैपर्यंत दररोज भाग बदलत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला। तसेच 20 जुलैपासून राज्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढत जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण अंदाज देखील त्यांनी वर्तवलाय। तसेच हा जो काही पाऊस होईल तो पाऊस पडताना रिमझिम स्वरूपाचा न पडता अर्धा ते 1 तास अशा कालावधीसाठी पडेल आणि शेताच्या बाहेर पाणी निघेल इतकी त्याची तीव्रता राहील असं देखील त्यांनी म्हटलं आहे। परंतु ज्या ठिकाणी पाऊस झाला नाही त्या ठिकाणी देखील 23 तारखेनंतर पाऊस होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। लातूर जिल्ह्यामध्ये 19 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत ज्या ठिकाणी पाऊस झाला नसेल त्या ठिकाणी देखील पाऊस होणार असल्याचा महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना दिलासादायक अंदाज त्यांनी वर्तवला। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील 21 जुलै ते 23 जुलै दरम्यान बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होईल असं त्यांनी म्हटलंय। तसेच 22 ते 23 जुलै नंतर जळगाव जिल्ह्यात देखील चांगला पाऊस